श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शारदीय नवरात्राला सुरुवात झालेली आहे आणि या शारदीय नवरात्रीतील देवीचं पहिलं रूप म्हणजे श्री शैलपुत्री मातेचं रूप. तर या शैलपुत्री मातेची पौराणिक कथा काय आहे तीच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नवरात्रीचे 9 दिवस मातेच्या भक्ती आणि साधनेसाठी अत्यंत पवित्र मानले जातात. राजा हिमालयाची कन्या पार्वतीच्या रूपातील शैलपुत्रीची नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजा केली जाते. माता शैलपुत्रीबद्दल या व्हिडिओत मी तुमच्यासोबत माहिती शेअर करणार आहे. माता शैलपुत्रीच्या जन्माची पौराणिक कथा. शैलपुत्री मातेला सती असंही म्हणतात. सती प्रजापती दक्ष यांची कन्या आहे. वडिलांच्या विरोधात जात सती मातेनं भगवान शिवांशी विवाह केला होता आणि त्यानंतर काही वर्षांनी प्रजापती दक्षने मोठा यज्ञ करण्याचं ठरवलं. यासाठी त्याने सर्व देवी देवतांना आमंत्रणे पाठवली, परंतु भगवान शिवाला नाही. देवी सतीला आमंत्रण येणार हे चांगलंच माहीत होतं, पण तसं झालं नाही. ती त्या यज्ञाला जायला हताश होती, पण भगवान शंकरांनी नकार दिला. यज्ञाला जाण्याचे निमंत्रण मिळालेले नाही, त्यामुळे तेथे जाणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सती राजी झाली नाही आणि यज्ञाला जाण्यासाठी पुन्हा पुन्हा आग्रह करत राहिली. शेवटी श्रीहट्ट पूर्वत शिवांनी सतीला तिथे जाण्याची परवानगी दिली. परवानगी दिल्यानंतर सती जेव्हा तिथे वडील प्रजापती दक्ष यांच्या घरी पोहोचली तेव्हा तिथे पाहिले की कोणीही तिच्याशी आदर आणि प्रेमाने बोलत नव्हते. त्यांच्या इतर बहिणी कौतुक होतं, त्या बहिणींचं कौतुक होत होतं, परंतु कोणीही सतीची चौकशीसुद्धा केली नाही. केवळ आईने सती मातेला प्रेमाने मिठी मारली. एवढंच नाही तर सतीच्या इतर बहिणींनी सतीच्या संसाराची थट्टा केली. तसेच सतीचा पती भगवान शिव यांचाही तिरस्कार केला. खुद्द राजा दक्ष यांनीही त्यांचा अपमान करण्याची संधी सोडली नाही. हे सगळं पाहून माता सती दुःखी झाल्या आणि त्यांना स्वतःचा आणि भगवान शंकरांचा अपमान सहन होत नव्हता. त्यामुळेच रागाच्या भरात सतीने त्याच यज्ञाच्या अग्नीत स्वतःला झोकून देऊन आपले प्राण अर्पण केले. भगवान शंकरांना हे कळताच ते दुःखी झाले आणि दुःखाच्या आणि क्रोधाच्या ज्वालात पेटलेल्या शिवाने त्या यज्ञाचा नाश केला आणि त्यानंतर माता सतीने पुन्हा हिमालयात जन्म घेतला. हिमालयात जन्म घेतल्याने तिचे नाव शैलपुत्री असे पडले. माता शैलपुत्री नंदीवर स्वार होऊन संपूर्ण हिमालयावर राज्य करत आहेत. हा नंदी शिवाचं रूप आहे. कठोर तपश्चर्या करणारी शैलपुत्री माता सर्व वन्य प्राण्यांची रक्षक देखील आहे. शैलपुत्री मातेच्या उजव्या हातातील त्रिशूळ आहे, जे धर्म, अर्थ आणि मोक्ष यांच्याद्वारे संतुलनाचं प्रतीक आहे. तो शैलपुत्रीचं ध्येय स्पष्टपणे प्रतिबिंबित करतो की डाव्या हातात उमललेलं कमळाचं फूल आहे. तर या माता शैलपुत्रीची पूजा कशी करावी? तर हिंदू पौराणिक कथेमध्ये कलश हे गणेशाचं रूप मानलं जातं. त्यामुळे सर्वप्रथम घटस्थापना केली जाते. घटस्थापनेनंतर कलशाची प्रतिस्थापना करून दुर्गा मातेला पूजेला येण्यासाठी आमंत्रित करावं आणि या उपासनेमध्ये सर्व तीर्थक्षेत्र, नद्या, समुद्र, नवग्रह, दिशा, ग्रामदेवता यासह सर्व योगिनींना आमंत्रित करावं. एका लाकडी पाटावर लाल कपडा पसरावा आणि त्यावर माता शैलपुत्रीची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करावी. त्यावर कुंकू लावून शम लिहावं आणि त्यानंतर हातात लाल फूल घेऊन शैलपुत्री देवीची ध्यानधारणा उपासना करावी. देवीच्या उपासनेसाठी मंत्र आवर्जून म्हणावा. तर मंत्र ओम शैलपुत्री देवी नमः, ओम शैलपुत्री देवी नमः हा या मंत्राचा 108 वेळा जप करावा.
यानंतर मातेच्या चरणी मनोकामना व्यक्त करून आईची प्रार्थना करून अगदी भक्तिभावाने आरती करावी. त्यानंतर मातेला कोणता नैवेद्य अर्पण करावा तर बघा, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेचं पहिलं रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते आणि या दिवशी उपवास केल्यानंतर मातेच्या चरणी गाईचे शुद्ध तूप अर्पण केल्याने आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि उपवास करणारा व्यक्ती देखील निरोगी राहतो असं म्हटलं जातं. तर ही होती माता शैलपुत्रीची पौराणिक कथा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.